तर असं आहे, धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमधलं अभिनय क्षेत्रामधलं खाजगी आणि त्यासोबतच राजकीय आयुष्य सुद्धा. धर्मेंद्र हे महान अभिनेते होते असं शर्मिला टागोर यांनी म्हटलेलं आहे. धर्मेंद्र कायम स्मरणात राहतील असं शर्मिला टागोर अभिनेत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आज बॉलिवूडमधला प्रत्येक कलाकार धर्मेंद्र यांच्या प्रती आपला भावना व्यक्त करतोय, सोशल मीडियावरून अभिव्यक्त होतोय. आणि शर्मिला टागोर यांची ही पोस्ट, धर्मेंद्र हे महान अभिनेते होते, ते कायम स्मरणात राहतील. धर्मेंद्र यांनी फक्त बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमांमध्येच काम केलं नाही, तर त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला इतर भाषांमधल्या सिनेमांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. जगन्नाथ चॅटर्जी दिग्दर्शित पारी, जो 1966 मध्ये हा सिनेमा आला, हा बंगाली चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. आणि या चित्रपटात दिलीप कुमार, केशतो मुखर्जी यांनीही प्रमुख भूमिका साकारलेल्या होत्या. त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, ज्यात कंगन दे ओहले, जो 1970 मध्ये आलेला सिनेमा, दो शेर 1974 मध्ये आलेला सिनेमा, दुखभंजन तेरा नाम 1974 मध्ये आलेला सिनेमा, तेरी मेरी एक जिंदगी 1975 मध्ये आलेला हा सिनेमा, पुट जट्टन दे 1982 मध्ये आलेला हा सिनेमा, 1990 मधला कुर्बानी जट्टी या सिनेमांमध्ये सुद्धा धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. 2014 मध्ये आलेला डबल टी ट्रबल या चित्रपटातमधून ते पंजाबी चित्रपट सृष्टीमध्ये पुन्हा परतलेले होते. एक मोठा कालावधी मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम केलेले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा ते आपल्या मातृभाषेमधल्या पंजाबी सिनेमांमध्ये दिसले. काफ़ी बातों में आते थे, मिलते थे. उनका जाना निश्चित रूप से एक उम्दे दिल का और सबको मदद करने वाला, स्पोर्ट्समैन स्पिरिट ये शब्द जिसके जीवन में पूरी तरह ओतप्रोत था, ऐसा व्यक्तित्व था. और उनके जाने से हमने बहुत एक अच्छे इंसान को गंवाया. तर नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, एक मोठी पोकळी सिनेसृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे धर्मेंद्र यांच्या जाण्यानं, अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या. अतिशय उत्तम माणूस पण होता, संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचा उमदं व्यक्तित्व होतं. माझ्याशी त्यांची आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इंसान, एक उमदा इंसान, एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याचं दुःख आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर नितीन गडकरी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 90 त्यांनी गाठली तरी बॉलिवूडमध्ये ते सक्रियच होते. 1960 साली अभियानात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी 6 दशक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि अखेर 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय स्मशानभूमीत आता उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. धर्मेंद्र हे त्यांच्या शक्तिशाली संवाद फेक आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जायचे. त्यांनी ॲक्शन, कॉमेडी, गंभीर अशा विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये यश मिळवलं. त्यांनी त्या भूमिका ज्या आहेत त्या गाजवलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ही मॅन अशी धर्मेंद्र यांची ओळख. धर्मेंद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयानं बॉलिवूडवरती राज्य केल्याचं देखील आपण बघितलं. शिवाय बॉलिवूडचे ही मॅन म्हणून देखील धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले असेल, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकाही साकारल्या होत्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी आणि तेरी बातो ऐसा उलझा जिया हे 2 सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट यशही मिळालं होतं. त्यांनी विविध दिग्दर्शकांसोबत काम केलेले आणि प्रत्येकाची एक चित्रपट निर्मितीची एक वेगळी शैली आहे आणि अशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं. मात्र त्यावेळेला जे दिलीप ठाकूर यांनी जसा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की त्यांनी पाहिलेले धर्मेंद्र, त्यांनी अनुभवलेले धर्मेंद्र हे पूर्णपणे वेगळे होते. कलाकार जो आहे तो काही वर्षामध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचे पाय जमिनीवर राहत नाही. मात्र धर्मेंद्र यांच्याबाबत
तसं घडलेलंच नाही. माणुसकी जपणारा, आपल्या मनाची दारं, आपल्या घराची दरवाजं प्रत्येकासाठी खुली ठेवणारा असा माणूस, असा अभिनेता, अशी धर्मेंद्र यांची ओळख. धर्मेंद्र यांची आपण जर का फिल्मी कारकीर्द बघितली तर धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन चुमके यासारख्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी एक सामान्य माणसाची भूमिका केली आणि त्यांची प्रतिमा एका गंभीर अभिनेत्याचीही झाली होती. नंतरच्या काळात धर्मेंद्र यांनी ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील आपला ठसा उमटवला आणि तो एक मोठा स्टार बनला. शोले असेल, धर्मवीर, तसेच चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये त्यांना जगातील सर्वात देखणा पुरुषांपैकी एक मानलं जात असं आणि त्यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणून देखील व्यापकपणे ओळखलं जात होतं. 2022 मध्ये त्यांना आउटलुक इंडियाच्या 75 सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेते या यादीमध्ये स्थान देण्यात आलं. त्याच्यानंतर rediff.com ने त्यांना त्यांच्या सर्वकालीन टॉप 10 बॉलिवूड अभिनेते यादीमध्ये 10वं स्थान दिलेलं आहे. धर्मेंद्र यांच्या अभिनयामध्ये सर्वात उल्लेखनीय कामगिरीमध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत सत्यकाम आणि शोले या सिनेमांचा समावेश होतो. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यामधली मैत्री ही सर्वश्रुत आहे. जेव्हा दिलीप कुमार धर्मेंद्र यांना फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की जेव्हा जेव्हा मी सर्वशक्तिमान देवाला भेटेन तेव्हा मी त्यांच्या समोर माझी एकच तक्रार ठेवेन की तुम्ही मला धर्मेंद्र इतकं सुंदर का केलं नाही. आणि आता रिपाईचे नेते रामदास आठवले हे देखील धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत. धर्मेंद्र हे 1970 आणि 1980च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक. धर्मेंद्र 1968 ते 1984 आणि 1987 पर्यंत 18 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप ॲक्टर्स यादीमध्ये दिसलेत आणि त्यांनी 4 वेळा म्हणजे 1972 पासून 1975 पर्यंत यादीमध्ये अव्वल स्थान सुद्धा पटकावलेलं आहे. धर्मेंद्र यांनी खरं तर वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ब्रिज कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही-मॅन म्हणूनही ओळखलं जातं. सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके यासारख्या सिनेमांमध्ये सामान्य माणसाची भूमिका साकारली. नंतरच्या काळात धर्मेंद्र यांनी ॲक्शन आणि कॉमेडी सिनेमांमध्येही आपला ठसा उमटवला. शोले, धर्मवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल सारख्या सुपरहिट सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमातील वीरूची त्यांची भूमिका अजरामर झाली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक मानलं जात होतं. 1968 ते 1984 आणि 1987 पर्यंत 18 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत धर्मेंद्र यांना स्थान होतं. 1972 ते 1975 या 4 वेळा या यादीत अव्वल स्थान त्यांनी पटकावलं होतं. बलराज साहनी, राज कपूर, संजीव कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जुन्या पिढीसोबत नव्या पिढीसोबतही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. रणवीर सिंग, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि इतर नवीन पिढीतील कलाकारांच्या सिनेमातही धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली.
हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात हिट सिनेमे देण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी सिनेमे दिले. तो अजूनही चित्रपटसृष्टीतला एक विक्रम आहे. धर्मेंद्र यांच्या नावावर 74 हिट सिनेमांचा विक्रम आहे. धर्मेंद्र यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं होतं. 2004 ते 2009 या काळात राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते.